सम्राट चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा आहे सेवे करता घेतलेला अभंग सर्वांना ज्ञात असणारा अभंग सर्वांच्या परिचयाचा असणार योग्या दुर्लभ तुम्या देखिला साजनी पाहता पाहता मना न पुरे धनी देखिला माये देवांचा देव संदेहा निमाले तुझे फल अनंत रूपे अनंत विषय देखिले म्यात्याची बाप रखमा देवी वरू खून बांधली कैसी जो अनुभव ज्ञानोपर यांना आपल्या जीवनामध्ये आला तो अनुभव ज्ञानोपर यांनी या अभंगातून व्यक्त केला अनुभव येऊन समाजाला जे देतात त्यांना संत म्हणतात अनुभव येऊन समाजाला देत नाही त्यांना साधक म्हणतात आणि स्वतःलाच अजून अनुभव आलेला नाही पण अंतःकरणामध्ये जिज्ञास आहे यांना मुक्त म्हणतात अनुभव आले अंगात या जगात येत असे अनुभव आले अंगात या जगात अनुभव आदि या जगात देत असे एक वर्ग समाजामध्ये असा आहे अनुभव आहे पण अनुभव नाही दुसरा वर्ग असा आहे अनुवादही नाहीत आणि अनुभवही नाहीत एक वर्ग समाजामध्ये असा आहे अनुभवी आहेत आणि अनुवादही आहेत जसं आपण धनगरवाडी मधून बेटाकडे चाललो एखाद्याने आपल्याला मार्ग विचारला बेटाकडे जाणार काही लोक माहित असताना सुद्धा सांगत नाही मार्ग ज्ञात आहे पण माहित असताना सुद्धा मार्गदर्शन करत नाहीत म्हणजे अनुभव आहे पण अनुभव नाही दुसरा एक वर्ग असा आहे बेटाकडे जाण्याचा मार्गही ज्ञात आहे आणि योग्य त्या रीतीने मार्गदर्शन सुद्धा करत म्हणजेच अनुभवही आहे आणि अनुवादही आहे तिसरा वर्ग अनुभवही नाही आणि अनुवादही नाही म्हणजे व्यक्तिगत त्याला स्वतःलाच बेटाकडे जाण्याचा मार्ग ज्ञात नाही तो इतरांना काय सांगू शकतो म्हणून अनुभवही नाही आणि अनुभवही नाही जो अनुभव ज्ञानोपर यांना आपल्या जीवनामध्ये आला तो अनुभव मला ते तुमच्या आमच्या समोर ठेवला योग्या दुर्लभ तुम्या देखिला साजनी आता ज्ञानोबर साजनी हा शब्द या ठिकाणी महाराजांनी वापरला आता ज्ञानोबर कुणासोबत संवाद साधताय तुम्या देखिला साजनी साजनी म्हणजे बुद्धी बुद्धी रूपी मैत्रिणीशी ज्ञानोबर यांनी संवाद साधला. 我们的吉拉萨子，
रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता सुख झाले ओ साधन पुन्हा इथेही साधनी शब्द आहे बुद्धिरूपी मैत्रिणीशी ज्ञानोबरायाने संवाद साधला तुम्हा देखील साधनी जो योग्यांना सुद्धा दुर्लभ आहे आता योगी कुणाला म्हणावा हा मोठा प्रश्न आहे सद्गुरु गंगागिरी महाराज योगी होते सद्गुरु चांगदेव महाराज योगी होते आणि ज्यांनी वर्णन केलं ते सुद्धा योगीच आहे ज्ञानराज माझे ज्ञानराज माझे योग्यांची माऊली ज्ञानराज योग्यांची माऊली ज्ञानोबर आहे बघा योग्यांची माऊली असताना सुद्धा ज्ञानोबरा एक योग्यांमध्ये रममान झाले ज्या योग्यांचं नाव आहे या विश्वामधले जेवढे योगी आहेत ज्यांच्यामध्ये रममान झाले ते भगवान दत्तात्रेय ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी ज्ञान देवांच्या अंतरी दत्तात्रय योगिया पहिला वेरच्या शिखरी योगी निराकारी मुद्रा लावणे खेचरी प्राणायामी वैसला तिने सांडलेली माया तिची अनेक अंधा गाया योगी म्हणजे मायेच्या पलीकडल्या प्रांतातला विषय आणि विश्व संपूर्ण मायेचं स्वरूप आहे परंतु तिने सांडलेली माया माया म्हणजे आदिशक्ती अंबादिव्य स्वरूपिणी उज्ज्वल हे आकाश हे संपूर्ण आकाश मायेचं स्वरूप
हे मायेचे चरण आहे. साधू संत शब्द बघा दोन आहे. साधू विषय वेगळा आहे, योगी विषय वेगळा आहे आणि संत विषय वेगळा आहे. साधू काम, क्रोध, लोभ, मत्सर, अहंकार आणि दंभ ज्यांनी षड विकारांना धारण केलं त्यांना साधारण जीव म्हणतात. ज्यांनी षड विकारांना मान्य केलं त्यांना सामान्य जीव म्हणतात. ज्यांनी षड विकारांना धाकात ठेवलं त्यांना साधक म्हणतात. आणि ज्यांनी षड विकारांना आदू बनवलं त्यांना साधू म्हणतात. आणि ज्यांनी षड विकारांचा अंत केला त्यांना संत म्हणतात. म्हणून साधू विषय वेगळा, संत विषय वेगळा. साधू साधना करतोय, अजून परमात्म्याची भेट झाली. जो भगवंताचा रात्रंदिवस भजन करतो तो साधू, आणि परमात्मा ज्याचं रात्रंदिवस स्मरण करतात ते संत. संतांचं स्मरण स्वतः परमात्मा करतात. म्हणून परमात्म्याला वैकुंठामध्ये सुद्धा लावलं नाही महाराज. म्हणून संतांच्या सानिध्यात राहिला, साधूंच्या नाही. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. हो ज्या सुखा कारणे देव मिरावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. संतांच्या संगतीत परमात्मा राहिला. म्हणून योगी विषय वेगळा, संत विषय वेगळा, साधू विषय वेगळा. संत नारायणगिरीजी महाराज संत होते, साधू नव्हते. परमात्मा ज्यांचं स्मरण करायचं असेल, साधू संत बरोबर हे नारायणगिरी महाराज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आले. निश्चित जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपण परमार्थामध्ये नारायणगिरीजी महाराज, गंगागिरी महाराज योग्यांची परंपरा आहे. तरी सुद्धा तुम्हा आम्हाला योग मार्ग महाराजांनी दाखवला नाही. का दाखवला नाही याचं कारण आहे, योग मार्ग हा अवघड मार्ग आहे, म्हणजे कठीण मार्ग आहे. म्हणून हा जो मार्ग आहे, या मार्गाने जरी गंगागिरी महाराज गेले असतील पण त्या मार्गाने तुम्हा आम्हाला नेलं नाही. तो मार्ग दुष्कर मार्ग आहे, म्हणजे अवघड मार्ग आहे. म्हणून अनेक ठिकाणी वर्णन येतं. मोडोनिया वाटा वाटा सूक्ष्म
कसा मोडून यावा सूक्ष्म सूक्ष्म मार्ग म्हणजे यज्ञ मार्ग. मंत्र चुकला की कर्म भोगावे लागतात. सूक्ष्म मार्ग यज्ञ दान तप न त्याचं कार्य मतात यज्ञो दानं तपश्रैवं भावनाने मनुष्यनाम जरी जीवन कृतार्थ होत असेल. हे भगवंताला भेटण्याचे मार्ग आहेत. योग मार्ग असेल, यज्ञ मार्ग असेल, ज्ञान मार्ग असेल, भक्ती मार्ग असेल. वासुदेवी भगवती भक्ति योगः प्रयोजिता जडयत्याशु वैराग्यम ज्ञानम जयद हेतुकम. भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, वैराग्य मार्ग. आता वैराग्य सोपं करो. समाजाने मानावा म्हणून वैराग्य दाखवू शकता कदाचित, पण वैराग्य ही एक स्थिती आहे आणि ती प्राप्त करून देणारे, प्रदान करणारे स्वतः परमात्मा आहे. गुरुवर्य महाराजांचा शब्द आहे, वैराग्य सहजासहजी प्राप्त होत नाही. ज्यांनी वैराग्य सिद्धी प्राप्त केली त्यांना धन्यता देतात. नुसतं लुंगी लावली, ते कोंडधारी धारण केला, त्याग दाखवला म्हणजे वैराग्य होत असं नाहीये. कदा काळी संकल्प भरून चहा सोडणं आणि आठवण आले पुन्हा पिणं काय उपयोग. नो हे वैराग्य सोपारे मज बोलता न वाटे खरे. हे शब्द तुको बरे म्हणजे मज बोलता न वाटे खरे. विष खावे ग्रासो ग्रासे धन्य तोची एक सुशी. नो हे वैराग्य सोपारे मज बोलता न वाटे खरे. विष खावे ग्रासो ग्रासे. जसं विष पचवणं कठीण आहे तसं वैराग्य पचवणं कठीण. वैराग्य ज्याला म्हणावं. साधू निद्रित अवस्थेमध्ये असताना सुद्धा वैराग्य ज्यांच्या चरणाची सेवा करत याला वैराग्य म्हणतात. आणि अशा लक्षणांनी युक्त तपो ज्ञान वैराग्य, तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदानंदं साधु संन्यास योगम. तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदानंदं साधु संन्यास Okay.
वैराग्य तबाही होतं, ज्ञानही होतं, वैराग्य होतं. आणि नवे नवे भक्ती स्वरूपम वासुदेवी भगवती भक्ति योग प्रयोजितः जनयत्याशु वैराग्यम ज्ञानम च यद हेतुकम श्रीमद्भागवत निगम कल्पतरुणगणितं फलम शोकमुखानं तद्रवसमेतं जीवन भागवतं वसमादय ओमरवसिका भुवि भावुकः श्रीमद्भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. आणि या श्लोकामध्ये स्वयंभू गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज प्रत्येक अंगाने परिपूर्ण महात्मा आहे. तपही होतं, ज्ञानही होतं, वैराग्यही होतं. आणि ज्ञान आणि वैराग्य हे भक्तीचे दोन पुत्र आहेत. पुढे भक्तीने घडले आती, मागे ज्ञान वैराग्य. अशा प्रकारे भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि गुरुवर्य नारायणगिरी महाराज साक्षात भक्तीचं स्वरूप होते. म्हणून महाराज निद्रिस्त अवस्थेमध्ये सुद्धा असताना वैराग्याच्या चरणाची सेवा करावी ही वैराग्य आहे. सांगायचं तात्पर्य एकच आहे, काही वैराग्य मार्ग, काही भक्ती मार्ग, काही ज्ञान मार्ग, काही योग मार्ग. ज्ञानोपर या योग मार्गाने गेले. मच्छिंद्रनाथ असतील, गुरु गोरक्षनाथ असतील, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, ही सगळी योग्यांची परंपरा कुठपर्यंत आली? जागे कुठपर्यंत आहे? प्रगट गुह्यमोनी प्रगट गुह्य बोली विश्व ब्रह्मासी गेले. ज्ञानोबरायांपर्यंत ही जी आलेली परंपरा, योग्यांची परंपरा, आदिनाथ भगवान शिव असते. त्यानंतर मच्छिंद्रनाथ असतील, गुरु गोरक्षनाथ असतील, वैद्यनाथ असतील, निवृत्तीनाथ असतील, नाथ संप्रदाय. त्यानंतर ज्ञानोबराया नाथ संप्रदायाचे होते. तुकोबराया कोणत्या संप्रदायाचे होते? चैतन्य संप्रदायाचे होते. आणि नाथ बाबा दत्त संप्रदायाचे होते. गाणगापुरी वस्ती ज्यांची प्रदी औदुंबर छायेसी भीमा अमरजा संगमाची भक्ती अशी भूत शिष्यांची वाट दाऊनिया योगाची. कोणता मार्ग भगवान दत्तात्रयांनी यांना दाखवला? वाट दाऊनिया योगाची. आणि सगळे भगवान दत्तात्रयांची शिष्य होते. मच्छिंद्रनाथ असतील, गोरक्षनाथ असतील, वैद्यनाथ असतील, निवृत्तीनाथ बाबा असतील, नवे नवे ज्ञानोबराया असतील. जरी निवृत्तीनाथ बाबांना
ज्ञानोबरायांनी गुरु मानलेला असेल, पण संप्रदायाचं मूळ कोण आहे? ब्रह्म विष्णू शंकराचा असे अवतार श्री गुरुचा, कराया उद्धार जगताचा, झाला बाळा अत्रि ऋषीचा, धरीला वेशाशी यतीचा, मस्तकी मुकुट शोभे नदीला, कंठी रुद्राक्ष माला घालून हातामध्ये आवत भवत देव कंठकेश याशी करुणे नमन आदिगमन होय नमन नमन जयो जागती ओवारी तुझी आरती श्री गुरु रामती ओवारी तुझी आरती श्री गुरु रामती गांगापुरी वस्ती गंजी विद्या कुटुंब जायती हेमा अमर जगन्नाथी भक्ति अति बहुत सिद्धांते गाडला ओडिया योगाची हेमले सदने जमो आजु सत्य स्नान करितो भारवीर नित्य गानो माहुन पितरे नामनो यतर तै सादिर करी यतर करी शोभनो ओमाई कस्ते श्री गुरु स्वामी सुखानंदा गोवाळी तो सौख्य कंदा तारी हा दास हृदय कंदा सोडली विषय मोचंदा आलो शरण आत्री नंदा दावी सद्गुरु ब्रह्मानंद चुकवी 84 चा फेरा घालून षड रूपी मधला घेरा गाण्याचे पुत्र पौत्र दारा पुराणी भजन मुखी तव पुणे करी दसे सजन दयाचे बलवंत आवडते ओवाळी तुमले भगवान दत्तात्रय योगी होते, योग्यांची योगी होते अशी असणारी ही योग्यांची परंपरा ज्ञानोबरायांपर्यंत चालत आली आणि योग मार्गाने ज्ञानोबरायांनी परमात्मा जाणला पाहिला अभंगाचं प्रकट योगिया साजली पाहता पाहता मना न पुरी धरी
देवांचा देव मी पाहिला ज्ञानोबराया सांगतो, पण ज्ञानोबरायाने योग मार्गाने पाहिला. आणि गुरुवर्य स्वामी कायम सांगत असतात की परमात्मा हा ज्ञान इंद्रियांचा विषयच नाहीये, परमात्मा हा अंतर्दृष्टीचा विषय आहे. ज्या वेळेला आपण मंदिरामध्ये दर्शनाकरता आलात, ज्ञान इंद्रियाद्वारे परमात्मा दिसत असताना सुद्धा आपण डोळे बंद करतो. का? हात जोडून मोबाईल आणतो, दिसत असून डोळे बंद करून घेतो. का करतो? याचं कारण आहे तो ज्ञान इंद्रियांचा विषय नाही, म्हणून मी त्याला अंतर्दृष्टीने जाणण्याचा प्रयत्न करतोय. मन मंदिर की ज्योत जलाओ, मन मंदिर की ज्योत जलाओ, गट गट वासी रे. परमात्म्याला भेटण्याकरता असताना ही पाहिजे जिज्ञासा. दर्शन दो गणेशा नाथ मोरे, दर्शन दो गणेशा नाथ मोरे, आखिया जाती रे जाती रे. दर्शन दो गणेशा नाथ पानी पीकर प्यास बुझाओ, नैनन को कैसे सुनाऊं, आँख में झोली छोड़ो अब तो, गट गट वासी रे, मन मंदिर की ज्योत जगाओ, मन मंदिर की ज्योत जगाओ. चार प्रकारची वाणी सांगितली त्याला प्राप्त करण्याकरता. जरी मनुष्याने वाणीने संवाद जरी केला नाही, काही लोक मनाचे मनात बोलतात. मन मंदिर की ज्योत जगाओ. आणि हृदयामध्ये जी वाणी विराजमान आहे तिला पश्यंती म्हणतात. नाभीमध्ये जी विराजमान आहे
तिला परावाली म्हणतात. परा पश्यंती मध्यमा, कंठामध्ये जी विराजमान आहे तिला मध्यमा म्हणतात. आणि तुम्ही रोज बोलता भजन करता तिला वैखरी म्हणतात. ऐसी कोणाची वैखरी वदे आमच्या सामोरी. तुका म्हणे बाण आधी हरे नाम कृष्ण माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे देई प्रेम काळी कळा. परमात्म्याने आपल्यावरती प्रेम करावं, दर्शन द्यावं असं वाटत असेल तर आपली वाणीमध्ये सत्यता असावी. सत्यम प्रियम धीरम वाक्यम हितकारम वदेत् प्रियोत्कर्षम सदा निंदा परेशाम च प्रयोजित. वाणीमध्ये सत्यता असावी. वाणीने सतत भगवंताचं भजन असावं. अखंड चिंतन विठोबाचे सहज इंद्रिय असेल, ज्ञान इंद्रिय असेल. ज्ञान इंद्रियांना सुद्धा असता लागली पाहिजे भगवंताला पाहण्याची. म्हणून आपण आलात परमात्म्यापर्यंत आलात, मंदिरामध्ये आलात, पण ज्ञान इंद्रियाद्वारे तो दिसत नाही. या ठिकाणी होतो आपण. मग अंतर्दृष्टीने जाणल्या जात असतो. ज्ञानोबाने सांगते जो योगांनाही दुर्लभ आहे त्याला मी पाहिलं. योगिया दुर्लभ तोण्या देखीला साजनी. पाहता पाहता मना न पुरे देखीला देखीला माये. देवांचा देव. आता देवांचा देव कोण आहे? कोण आहे देवांचा देव? कोण आहे? देवांचा देव, देवादी देव महादेव. समाधी घेतली आनंदी भवती शोभे श्रीधर्मदी. भवती शोभे आजन रोक्ष देवयती भवती शोभे शितमती. समाधी घेतले कुणाच्या समावेत आहेत? भगवान शिव हे सुद्धा योगीच आहे. आणि योग्यांच्या जवळ ज्यांची समाधी योगी ज्ञानोबराया देखीला देखीला माये. देवांचा देव असा असणारा परमात्मा तो प्राप्त करण्याकरता अगोदर आपल्या जवळ शुद्ध भाव असावा. गुरुवर्य नारायणगिरी महाराज कायम सांगत असायचे पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. कुणी कोणत्याही देवतेची उपासना करत असेल प्रत्येक देवतेच्या आवडी निवडी वेगवेगळ्या आहेत. पांडुरंगाला आपण तुळस वाहतो, तुळशीचं पत्र वाहतो. भगवान शंकराला काय आवडतं?
आवड तुम्हाला शंकरा आवड तुम्हाला आवड तुम्हाला शंकरा आवड तुम्हाला भगवान शिवाला आपण मानतो. पांडुरंग परमात्मा असेल तर तुळस वाहतो. गुरुजी नारायणगिरी महाराज कायम सांगायचे, श्रद्धा नसेल तर ट्रक वर वाहिले तरी काय होईल. म्हणून शुद्ध भाव आपल्या जवळ असावा. भाव के वस में भगवान भाव नहीं तो सब साधन छूट बिरेगा सकल विधान. भाव नहीं तो निज गण मधुबन लागन समेलिया. भाव होय तो जित देखो तित दिखत सुंदर श्याम. भाव नहीं तो हर मंदिर में दिखत सब पाषाण. भाव होय तो पाषाणों में प्रगट हुए भगवान. म्हणून श्रद्धा हे भाव महत्वाचा आहे. भावी विना देव न कळे निसंदेह. गुरु विना अनुभव कैसा कळे. म्हणून श्रद्धा आणि भाव महत्वाचा आहे. ज्ञानोबरायांनी परमात्म्याला पाहिलं तितकी अंतःकरणाची दृढता होते महाराज. तितकी योग साधना होते. जिथं आसनो जिथं श्वासो जिथं संगो जितेंद्रिय. ज्या आसनावरती बसून ध्यान करायचंय अगोदर त्या आसनावरती विजय असावा लागतो. आसनावर जर विजय नसेल तर नको ते विचार या बुद्धीमध्ये येतात. तुम्हाला एकच बुद्धी माहिती आहे. 18 प्रकारची बुद्धी शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. त्यामध्ये तैल बुद्धी असेल, चर्म बुद्धी असेल, दगड बुद्धी असेल. काही लोकांची बुद्धी दगडासारखी असेल. किती सांगा तर ते ऐकत नाही. तुकोबरायांचं प्रमाण आहे. आयसी बुद्धी ज्याची जड त्या होणी दगड भरे देवा. दगड भरे अशी काही लोकांची बुद्धी असते. आणि या बुद्धीमध्ये 86,000 विचार
रोजचे प्रवेश करतात असं वैज्ञानिकांचं मत आहे. माझा 86,000 विचार जर बुद्धीत येतात करून येतात, जरी आले आपल्या किती उपयोगाचे विचार असावा नसावा नाही असं नाही. विचार असावा, आत्मा विचार या बुद्धीमध्ये असावा. बुद्धीशी संवाद ज्ञानोदयाने साधल्या गेलेला आहे. पुन्हा श्वासावरती विजय. श्वासावरती ज्याचा विजय आहे त्याचाच मनावर विजय आहे. जे संगो पुन्हा संगतीवरती विजय. संग जर दुर्जनाचे असेल तर कसा योग घडणार, कसा परमार्थ घडणार. दोघे जण मित्र होते. एक जण म्हणला बघ धनगरवाडी आणि दिघी किती किलोमीटर अंतर आहे? 2-3 किलोमीटर. म्हणजे दिघीला तमाशा आहे आणि धनगरवाडीचा सप्ताह चालू आहे. मग चल म्हणजे आता तमाशा दुसरा म्हणला नाही, सप्ताह चालू आहे. उदाहरण सांगतो ना, दिघीच्या लोकांना राग यायचा. हे उदाहरण पटवून देण्याकरता. आणि एक जण म्हणला कीर्तनाला जाऊ, दुसरा म्हणतो तमाशाला जाऊ. काय म्हणजे तमाशाला? अरे म्हणजे तमाशाला काय काय नाही, काय म्हणजे कीर्तनामध्ये ते टाळकरी, ते भजनी, ते पकवादे, ते कीर्तनकार महाराज काय सांगणार परमार्थ सोडून. चल म्हणजे तिकडे जाऊ, चित्र बदल. तिकडे काय चित्र बदलणार आहे? नाही, मी कीर्तनाला जाणार, तुझा तमाशा. एक जर कीर्तनाला आला, दुसरा तमाशाला गेला. पण बघा ही बुद्धी कशी आहे. जो तमाशामध्ये होता तो विचार करत होता, मित्र बोलत होता, अरे कीर्तनाला चल, कीर्तनला गेलो असतो तर बरं झालं असतं. आणि जो कीर्तनामध्ये बसलेला होता तो विचार करतोय, मित्र बोलत होता, तेच झालं, तेच टाळकरी, तेच तीच सिस्टीम आहे. काय झालं? मित्र बोलत होता, मी ऐकलं नाही. कुठला विचार करतोय? कीर्तनाला. मग कीर्तनाला येत असताना, कीर्तनामध्ये बसलेला असताना ज्ञानोबा सांगतात बघा, तरी आवडा नाही की वेळी मग सर्व सुखाचे पात्र होईले. हे प्रतिज्ञ उत्तर माझी उघड ऐका. उघडपणे ज्ञानोबा रायाने सांगितलं, मन जर इथं नसेल, शरीराने जर इथं असाल, काय होत? मनोमार्गे गेला तो तेथेची मोकळा. म्हणून ज्ञानोबा राय सांगतात, एक तत्व नाम दृढ
विजय तुझी. आणि मन स्थिर ठेवायचं असेल तर श्वासावर विजय, याच्याही पलीकडे संगतीवर विजय. बेडकाने उंदराशी मैत्री केली आणि गेले एका सरोवरावर पहिला. आता उंदराला पोहता येत नाही ना, कशाला जावा. बेडूक आहे तो, याचं ऑपरेशन मध्ये सक्सेस झाल्याशिवाय आपण सुद्धा डॉक्टर होत नाही. असा प्राणी तो बेडूक, हुशार प्राणी आहे. आणि काही कारणामुळे दोघांमध्ये वादविवाद पूर्वी होऊन गेलेले होते आणि बेडकाने तो फायदा घेतला. एक दोरा आपल्या पायात बांधला, एक उंदराच्या पायात बांधला, मारली सरोवरात उडी. बेडूक मेलं पाण्याने फुगून. आपला उंदीर मेल्यानंतर बेडकाला आनंद झाला. पाण्याच्या बाहेर आला, टाळ्या वाजवायला लागले बेडूक. दृष्टांतातला बेडूक, खरोखरचा बेडूक काय टाळ्या वाजत नाही. आणि काही गोष्टी लक्षात येण्याकरता सांगतो. शक्यतो माझं कीर्तन डोक्यावरून जात. आणि ज्या वेळेला बेडूक पाण्याच्या बाहेर आला तेव्हा उंदीरही आला. याचं कारण पायामध्ये दोरा तसाच होता बघा. तो मेलेला उंदीर गाडीने पाहिला, बेडूक आपोआप गेला. कशामुळे? संगतीमुळे. म्हणून जिता सनो, जित श्वासो, जित संगो जिनेंद्रिया. नंतर मग इंद्रियावर विजय. पंच ज्ञान इंद्रिय असतील, पंच कर्म इंद्रिय असतील, इंद्रियावर विजय. आणि अशा लक्षणांनी जो युक्त आहे तो योगी आहे. म्हणून योग मार्ग कठीण, यज्ञ मार्ग, ज्ञान मार्ग सुद्धा कठीण आहे. कधी कधी बघा, चांगलं भजन जर म्हणता आलं ना, लोक म्हणतात हा मी जर आज गावात नाही ना गेलो, भजनात मजाच येणार नाही, असा म्हणणारा सुद्धा एक वर्ग आहे का नाही? नाही आहे. चांगलं जर ज्ञान जर प्राप्त झालं, चांगला मृदुंग येत असेल, मी जर आज भजनाला गेलो नाही तर भजनात रंग येणार नाही असं वाटलं. तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. ज्ञान मार्ग सांगतो. थोडस चांगलं कीर्तन करता आलं म्हणजे ज्ञानी होतो असं नाही. कीर्तन कोणी करतो महाराज, अलीकडे कीर्तन म्हणजे ही एक कला आहे. कीर्तन ज्याला म्हणतात, कीर्तन चांग होय अंग हरी. ज्या कीर्तनामध्ये वेदांत आहे, ज्या कीर्तनामध्ये अखंड भगवंताचं चिंतन आहे, ते कीर्तन आहे. अयोध्येचा विषय जर एखादा सांगत असेल साधक, श्रोते सुद्धा अयोध्येमध्ये जाऊन येतात, ते कीर्तन. वेदांचा विषय गुरुदेव नारायणगिरी महाराजांचं जीवन चरित्र असेल, गंगागिरी महाराजांचं जीवन चरित्र असेल, गुरुदेव स्वामी रामगिरी महाराजांचं जीवन चरित्र असेल, साधक एखादा आपल्याला बोध करत असेल तर आपण जरी ध्यान येत आहात तरी मनाने मात्र भेटावरती आहात. हे कीर्तन आहे. ज्या दिवशी गंगागिरी महाराजांचं जीवन चरित्र तुमच्या आमच्या हाताला लागलं, त्याच दिवशी गंगागिरी महाराज भेटले असं समजावं. जरी जगभर म्हणत असतील मी परमात्मा पाहिला, आम्हाला जरी दिसला नाही तरी आमचा तुमच्या वचनावरती विश्वास आहे. संदाची पायी हा माझा विश्वास, आणि विश्वासाच ईश्वर आहे.
अशा प्रकारे गुरुजी नारायणगिरी महाराजांचं जीवन चरित्र तुमच्या आमच्या हाताला लागलं या दिवशी आजही गुरुजी नारायणगिरी महाराज आम्हाला भेटले असं समजा आणि महाराजांना भेटण्याकरता आजही भेटू शकतात पण अगोदर आपण ते पात्रतेचं असावं आपण अगोदर परिपक्व बनावं जसं आंब्याचा वृक्ष आहे आंब्याने झाडावरती परिपक्व बनावं पोपट आपोआप येतो आणि आंब्याचा स्वाद घेऊन जात असतो तसं संत जीवनामध्ये आपोआप येत असतात आपण अगोदर परिपक्व बनावं गुरुजी नारायणगिरी महाराज आजही आपल्याला दृष्टांत देऊ शकतात पण अगोदर आपण परिपक्व बना दिवसभर चिंतन केलं भजन केलं तर निश्चित स्वप्नामध्ये येऊन तरी दृष्टांत घेतील पण स्वप्नही तसं असावं काही ना काही स्वप्न पडतात 3 अवस्था आहे स्वप्नी सुषुप्ती जागृती एक जणाचं लग्नच होत नव्हतं दुसरेच लग्नाला गेले दिवसभर नाचलं घरी आलं आता ते दिवसभर पाहिलेलं वरड नवरी नवरदेव कलवरी कलवरी काय आहे ते सगळं इथे पाहिलं घरी आला झोपल्यानंतर स्वप्न पडलं स्वप्नात नवरदेव झाला घोड्यावर बसला जसं दृश्य दिवसभरामध्ये पाहिलं तसं दृश्य स्वप्नामध्ये लॉन्स लॉनच्या पुढे घोडा उभा घोड्यावर बसला तो जाग आली जाग आल्यावर घोडा गेला नवरी गेली सगळं गेलं हे ज्ञानोबा यांचे शब्द आहेत स्वप्नीचे चेहरे जाईल नया स्वप्न काय आहेत महाराज स्वप्नी एवढी तुका याला अनुग्रह दिला निजपती बाबाजी स्वप्नी आले आणि तुकोबारायांना अनुग्रह दिला महाराज स्वप्नही मग तसं असावं स्वप्नात निश्चित गुरुरे महाराज येऊन आपल्याला मार्ग दाखवू शकतात आणि अगोदर आपण परिपक्व असावं काहीचे काही होते गुरुरे नारायणगिरी महाराज
अशी असणारी परंपरा आपल्या गुरुवर्यांची परंपरा, योग्यांची परंपरा. मी सांगून गेलो, योग मार्ग, यज्ञ मार्ग, ज्ञान मार्ग. ज्ञान मार्ग कठीण, पचवणं कठीण आहे. ज्ञान पचवण्याकरता अगोदर गुरु कृपा संपादन करणं महत्वाचं आहे. एक ज्ञानी होता, एक अज्ञानी होता. मी अहंकारही सांगून गेलो. आता अजून एक दृष्टांत सांगून थोडा रत्नाकडे वळू. एक ज्ञानी ज्याने तर्कशास्त्रावरती पीएचडी केलेली होती आणि अज्ञानी दोघेही एका मार्गाने चालले होते. ज्ञान ही अशी गोष्ट आहे ते पचवणं कठीण आहे. पचवण्याकरता गुरुकृपा संपादन करणं महत्वाचं आहे. गुरुकृपा संपादन जर केले नाही तर ज्ञान हे धोका देत असत. ज्या मार्गाने दोघेही चालले होते, चालता चालता जो ज्ञानी होता त्याच्या पायामध्ये काटा भरला. या बाबळीचा काटा कशाला भरला? येड्या बाबळी. आता येड्या बाबळीचा काटा जरा विषारी असतो आणि जो अज्ञानी होता तो त्याला प्रश्न करतोय, म्हणजे एवढा मोठा काटा पायामध्ये भरलेला आहे, वेदना होता, आपण थोडा वेळ बसू आणि पायातला काटा काढू. पण जो ज्ञानी होता तो अज्ञानाला प्रश्न करतोय, हा काटा आडवा होता की उभा होता याचा अगोदर शोध लावावा लागेल. आता तो अज्ञानी प्रश्न करतोय, शोध कशा करता लावायचा आहे? आडवा असो उभा असो आपल्या पायात घाललेला आहे ना. मग आता ते काढणं महत्वाचा विषय आहे की शोध लावणं महत्वाचा विषय आहे? नाही म्हणजे ज्ञानी तू एक मी आहे. अज्ञानाने विचार केला म्हणजे तू जोपर्यंत शोध लाव तोपर्यंत मी आराम करतो, नंतर भाऊ काय येते. जो अज्ञानी होता आणि मस्त आपलं आराम केला तोपर्यंत याचं चालू काटा आडवा होता की काही शोध लागला नाही. त्याला जाग आली, त्याला ते दृश्य पाहिलं, म्हणजे काय ज्ञान आहे, काय ज्ञानी आहे, काय तर्क लावतोय. जवळ दुसरी येडी वावळ होती, तिचा काटा घेतला आणि त्याच्या हातात दिला. म्हणजे हे शोध लावणं बंद कर, हा काटा घेत पायातला काटा काढ. मग आता पायामधला काटा काढला. काढल्यानंतर थोडं वेदना कमी झाल्या, थोडं समाधान मिळालं. त्याचं असणारं ज्ञान या ठिकाणी उपयोगामध्ये आलं नाही. आता अज्ञानी पुन्हा प्रश्न करतो, म्हणजे पायाचा काटा काढलाच ना, मग ज्या काट्याने तो काटा काढला तो काटा फेकून दे. हा म्हणतोय ज्ञानी तू आहे का मी आहे? तू शांत राह. हा काटा यदा कदा काळी आपल्याला पुढेही प्रवासामध्ये तो उपयोगामध्ये येऊ शकतो. म्हणजे ठीक आहे. त्याने तो काटा मागच्या खिशात ठेवला, घरी गेला. पुढं काय झालं सांगा. मागच्या खिशामध्ये काटा ठेवलेला आहे याचा विसर पडून गेला. दिवसभर थकलेला होता, माणूस इतक्या वेगामध्ये तो खाली बसला, काटा कुठे गेला असेल काय अंदाज. डॉक्टर सुद्धा अंदाज लावू शकत नाही. त्याला ऑपरेशन असं त्यात निघाला तर बरं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य ज्ञान आहे ते पचवतात. एकदा काशी मधून ब्राह्मण आला. अनेक जण दृष्टांत सांगतात तो विद्वान होता आणि भ्रमण करीत करीत आला. ब्राह्मण आहेत, विद्वान आहेत, मला कोणी दर्शन करायचं त्याचं. आणि जवळपासच्या मार्गाने येत होता.
त्या मार्गावरती एक मेंढपाळ आपली मेंढ रानामध्ये चालत होता. आता तो मेंढपाळ आहे, हा काशीमधून आलेला विद्वान ब्राह्मण त्याच्या जवळ जाऊन उभा राहिला. आता मेंढपाळ आहे, त्याने काय याचं दर्शन केलं नाही. दर्शन केलं नाही म्हणून क्रोध आला. अरे म्हणजे तुला माहिती मी कोण आहे? म्हणजे कोण आहे? आणि काशीचा पंडित आहे, विद्वान आहे, शास्त्री आहे. मेंढपाळ म्हणे मग मी काय करू? काय करू? सगळे लोक माझं दर्शन करतात, तू दर्शन केलं नाही. म्हणजे का दर्शन करू? म्हणजे मी शास्त्री आहे, विद्वान आहे, आणि कोणताही प्रश्न मला विचारल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ आहे. मी ज्ञानी आहे म्हणून तू माझं दर्शन केलं पाहिजे. मेंढपाळ म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्या जवळ आहे? म्हणजे हो. म्हणजे मग माझा एक प्रश्न आहे. आता मेंढपाळ मेंढ चालत होता, समोर वाळूचा गंज होता मोठा. आता मेंढपाळाला घेतली वाळू आणि त्याच्या हातात, म्हणजे सांग हे किती वाळू आहे? बराच वेळ झाला, शास्त्री लोक बंद पडलं ना, ते किती वाळू आहे कशी सांगायची, तर कशी मोजायची? प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. मेंढपाळ म्हणले काय शास्त्री महाराज, आवई मुठभर वाळू आहे. काय उपयोग आहे शास्त्री ज्ञानी? मग काही ज्ञान मार्ग आहे भगवंतापर्यंत पोहोचणे. ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग, वैराग्य मार्ग, योग मार्ग, सोपा मार्ग सांगतो. हरी नाम सत्ता पुढल्या महिन्यामध्ये